आज पुन्हा एक नाशिककरांसाठी आणि मराठवाड्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की अप्पर वैतरणा कडवा देवलिंग या नदीजोड प्रकल्पाला राज्यपालांची मान्यता या ठिकाणी मिळालेली आहे। अप्पर वैतरणाच्या खालच्या भागामध्ये जे पश्चिम वाहिन्यांचं पाणी जे समुद्राला जातं तर ते अडवून अप्पर वैतरणामधून उचलून अप्पर वैतरणामध्ये टाकणं आणि त्यानंतर ग्रॅव्हिटीने कडवेमध्ये येईल आणि कडवेतून ते देव नदीमध्ये जाईल। हा असा प्रकल्प आहे। हा जवळजवळ 16,000 कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे। मला असं वाटतं का निश्चित यामुळं जो सिन्नर हा तालुका दुष्काळी तालुका म्हणून समजला जायचा आणि म्हणून याला निश्चितपणे तो जवळजवळ 70% सिंचनाखाली येणार आहे आणि विशेषतः दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर जे आपल्या पाणी नसल्या कारणानं दुसऱ्या टप्प्यामध्ये ठेवलं गेलेलं होतं तर त्यासाठी देखील जवळजवळ 2.3 TMC पाणी हे देखील उपलब्ध होणार आहे। एकूण या प्रकल्पातून 7 TMC पाणी या ठिकाणी मिळणार आहे आणि काही प्रमाणामध्ये मराठवाड्याला देखील हे पाणी जाणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं का निश्चित गेले अनेक वर्षापासून आपण व राजेंद्र जाधव जलचिंतनचे अध्यक्ष आम्ही संयुक्तिकपणे गेले 5 वर्षापूर्वी या प्रकल्पाला सुरुवात केली। म्हणजे याचं सजेशनच सूचनाच आम्ही केली होती NWDA नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट एजन्सीला। त्याचा PFR आम्ही जवळजवळ 1 वर्षाच्या आत तयार केला होता। त्यानंतर त्याचा DPR झाला आणि आज खऱ्या अर्थानं आपल्या पाठपुराव्याला यश आलं याचा आनंद देखील आम्हा दोघांना देखील या ठिकाणी आहे आणि निश्चित या नदीजोड प्रकल्प हा एक मॉड्युलर प्रकल्प या राज्यासाठी ठरणार आहे आणि म्हणून आपण उद्या देखील राज्यपालांची भेट घेऊन अप्पर वैतरणाच्या म्हणजे वैतरणा बेसिन असेल त्यानंतर उल्हास बेसिन असेल यातून जवळजवळ 65 TMC पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये या ठिकाणी येऊ शकतं। गोदावरी खोरं खऱ्या अर्थानं तुटीचं खोरं म्हणून बघितलं जातं आणि म्हणून हे जर खोरं जर भरलं 65 TMC पाण्याने तर आपल्या महाराष्ट्रातील म्हणजे 35-40% किंवा त्याहून अधिक सिंचन या राज्यामध्ये या ठिकाणी निश्चित होईल असा आपल्याला विश्वास आहे। आपण खरं तर या अगोदर देखील एक मोठा तो मार्गी लागलेला आता दुसरा प्रकल्प लागला। आपण जर बघितलं तर आपल्या नाशिकच्या बाजूला असलेला सिन्नर तालुका आहे तो दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो। त्यामुळे ह्या प्रकल्पाचा किती मोठ्या प्रमाणात दिलासा जो नाशिक जिल्ह्याचा सिन्नर तालुका असेल शहर असेल किती प्रमाणात खरं तर सिन्नर तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो। नाशिकपेक्षा तो 150 मीटर उंचीवरती म्हणजे 500 फूट उंचावरती आहे आणि म्हणून ते आणि पावसाचं प्रमाण देखील खूप कमी त्या ठिकाणी पडतं आणि म्हणून कुठून तरी पाणी उचलून आणल्याशिवाय सिन्नर तालुक्याचा दुष्काळ हा कधीही मिटला नसता आणि म्हणून शाश्वत असं जर जो काही योजना होती ती नदीजोड प्रकल्पच हे एकमेव साधन होतं आणि म्हणून आज 500 फूट उंच आणि कमी पाऊस पडत असल्या कारणानं कुठून तरी पाणी उचलून आणणं हाच एकमेव पर्याय होता आणि या नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून जवळजवळ 70% भाग हा सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही। किती कालावधी लागेल साधारण? मला असं वाटतं का शासन मी तर खऱ्या अर्थानं या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं खऱ्या अर्थानं नाशिककरांच्या वतीने व मराठवाड्याच्या वतीनं नेहमी मराठवाडा आणि नाशिक हा वाद होत असतो ज्यावेळेस उन्हाळा येतो त्यावेळेस, परंतु खऱ्या अर्थानं पश्चिम वाहिन्याचं जास्तीत जास्त पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये जर आणलं तर हा वाद कायमचा मिटल आणि खऱ्या अर्थानं या नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून ती सुरुवात या ठिकाणी झाली। मी नाशिककरांच्या वतीनं आणि मराठवाड्याच्या नागरिकांच्या वतीनं ह्या तिन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।